इमानी माकड आणि डोंबारी. एका गावात एक डोंबारी राहायचा. त्याच्याकडे एक अतिशय हुशार माकड होते. डोंबारी आणि माकडाची जोडी अख्ख्या पंचक्रोशीत प्रसिद्ध होती. एके दिवशी डोंबारी एका मोठ्या वस्तीत आपला खेळ दाखवण्यासाठी गेला. त्याने आपली डफली वाजवायला सुरुवात केली. डुम डुम डुम. आवाज ऐकून लहान मुले आणि गावकरी मोठ्या संख्येने गोळा झाले. डोंबारीने माकडाला हाक मारली आणि म्हटले, चला बेटा, आता सगळ्यांना नमस्कार कर. माकडाने लगेच दोन्ही हात जोडून लोकांना नमस्कार केला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. मग खेळाला रंग चढला. डोंबारीने माकडाला विचारले, सांगा बरं, सासरी गेलेली सून कशी चालते? माकडाने पदर घेतल्यासारखा अभिनय केला आणि लाजत लाजत चालून दाखवले. आणि सासूबाई कशा रागावतात? असे विचारताच माकडाने कंबरवर हात ठेवून डोळे मोठे करून सगळ्यांना खोटे खोटे दटावले. लोकांना खूप मजा आली. माकडाने कोलांटुड्या मारल्या, काठीवर कसरत केली आणि शेवटी टोपी घेऊन सगळीकडे फिरला. लोकांनी कुणी पैसे दिले तर कुणी केळी आणि धान्य दिले. खेळ संपवून दोघेही घरी परतत असताना